पुढे महत्त्वाची बातमी। राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर फरार असल्याची फेसबुक पोस्ट राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केली आहे आणि ठोंबरे यांनी कॅप्टन खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना सह आरोपी करण्याचीही मागणी केलेली आहे। रुपाली ठोंबरे सध्या आक्रमक झालेले आहेत आणि रुपाली चाकणकर यांच्या विरोधात त्यांनी अनेक आरोप केलेले आहेत आणि गंभीर आरोप करत त्यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करावं अशी मागणी देखील रुपाली ठोंबरे यांनी केलेली आहे। तर रुपाली ठोंबरे यांनी सकाळीच एक फेसबुक पोस्ट केलेली होती। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या फरार आहेत, बजाव टाली अशा प्रकारची त्यांनी फेसबुक पोस्ट केलेली होती। तर रुपाली ठोंबरे यांची काय नेमकी भूमिका आहे जाणून घेतले, त्यांच्याबरोबर चर्चा केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। रुपाली ठोंबरे यांनी सलग दुसऱ्या दिवशी रुपाली चाकणकर यांना टार्गेट केलेलं आहे। तुम्ही कुठल्या आधारे म्हणता की ते फरार आहेत? नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात यांनी महिलेवर बलात्कार केला, त्यांना अटक झाली। तेव्हापासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या फरार आहेत आणि मी आरोप वगैरे नाही, मी पुरावे दिलेले आहेत। मी सोशल मीडियाच्या माहितीवर किंवा फेक करणं या कोणत्याही गोष्टी बोलत नाही। मी अत्यंत जबाबदारीने पोस्ट केलेली आहे, जबाबदारीने पोस्ट करते। मी पहिली पोस्ट केली थी, अभी बात निकली है तो दूर तक जाएगी। 58 व्हिडिओ मिळाले, दस्तावेज मिळाले, कोटी कोटीची उड्डाणं, पैसे व्यवहार, त्याच्यामध्ये अजून अनेक लोक इन्व्हॉल्व आहेत, ते हळूहळू तुमच्या समोर येतील। परंतु 2 दिवसापासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कुठे आहेत? मी रुपाली चाकणकर वैयक्तिक म्हणत नाहीये, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कुठे आहेत? तुम्ही त्या भोंदूबाबाचं वर्षापूर्वी भांडाफोड झाल्यावर पत्रकाराला धमकी देता, तुमच्या लेटर हेडवर त्याला माफीनामा मागा नाहीतर मी कारवाई करील अशा पदाचा गैरवापर करता। म्हणजेच जर तुम्ही त्या बाबावर वर्षापूर्वी कारवाई केली असती, 19/3/2025 ची माफीनामा घेतलेला आहे, तर आज एवढ्या महिला बळी पडल्या नसत्या, अत्याचारापासून वाचल्या असत्या। मीडियाच्या समोर येऊन त्यांचे जे पुरावे दिलेले आहेत त्याच्यावर बोला। कोर्ट तर याच्यावर बोलणार आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याच्यावर बोलणार आहेत, माननीय सुनेत्रा वहिनी याच्यावर बोलणार आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेब पण याच्यावर बोलणार आहेत। तुम्ही बोललं पाहिजे। 2 दिवसापासून फरार राहून मी नाही त्यातली कढीला वाचली। वा रे वा महिला आयोग, आत्तापर्यंत तुम्ही पदाचा गैरवापर केलात, खोट्या महिला उभ्या केल्या, व्हिडिओ केले, ब्लॅकमेलिंग केलं। म्हणजे ज्या आयोगाने महिलांना सुरक्षता सक्षमता द्यायला पाहिजे तिथं तुम्ही भोंदूबाबालाच मदत करून अत्याचाराचं कोलीत एक महिलांचं सावज की तू बाबा खरात तू अत्याचार कर, बलात्कार कर, मी बसली आहे इथे महिला आयोगाची अध्यक्षा, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही, अशा तोऱ्यात ज्या त्या होत्या त्यांना त्याच्यामध्ये सह आरोपी करणं गरजेचं आहे, सेक्शन 120B या मताने। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।